हं? नमस्कार. आपण रामायणातील दशरथ पुत्र राम आणि लक्ष्मण याचं चरित्राचा अभ्यास केला आणि आज आपल्याला भरताविषयी जाणून घ्यायचं आहे. तसा जर विचार करायला गेला ना तर रामायणातली जे सगळे जे पात्र आहेत ती संपूर्ण सद्विचार पेरण्याकरताच आलेली आहेत. सद्विचारांचं रक्षण करण्याकरता, संस्कृतीची पुनरावृत्ती करण्याकरता अशी सगळ्यांनी ईश्वराची कामं केलेली आहेत. आणि त्याच्यातलं एक सर्वश्रेष्ठ असं जर कोणतं नातं असेल रामाविषयी असणार होतं ते भरताचं आहे. कारण भरताचा विषयच मुळी रामाशी संपूर्ण संलग्न आहे. भरत हा कैकेयीचा पुत्र आणि म्हणून आपण त्याच्या चरित्राकडे बघत असताना आपल्याला अक्षरशः त्याचं एक एक गोष्ट बघितली तर आपलं मन एकदम भावनाप्रधान होईल. इतकं त्याचं चरित्र पुन्हा पुन्हा ऐकावं, पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटायला लागतं. आणि म्हणून भरत हा अतिशय मनाचा मोठेपणा त्याच्याजवळ मिळालेलं, आपल्याला स्वतःला गादी मिळालेली, राज्य मिळालेलं, तरी देखील त्यांनी त्याग केला केवळ आपल्या मोठ्या भावासाठी. आज 21व्या शतकामध्ये ही गोष्टीचा विचार केला तर आज आपल्या डोळ्यासमोर काय चित्र असेल. म्हणून आपण नुसतं रामातली पात्र ऐकून चालणार नाही तर त्यासाठी प्रयत्न आपल्या मनाचे असले पाहिजे. ही गोष्ट यातनं आपल्याला घ्यायची आहे. कुलाभिमान, नंतर कर्तव्यनिष्ठ असा असणारा, तपस्वी, चारित्र्यनिष्ठ असणारा असा भरत हा रामाचं अतिशय त्याच्यावर प्रेम असणारं, त्याच्या निष्कामतेवरती तर वशिष्ठांनी वर्णन केलेलं तर आहेच, पण वाल्मिकींनी याच्यावरती 10 श्लोक लिहिलेले आहेत. ते आज आपण बोलू शकणार नाही. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला राम वनवासात जातात त्यावेळेला अयोध्येवासी रामांना विचारतात की आता आमचं रक्षण कोण करणार. त्यावेळेला राम सांगतात की तुमचं रक्षण भरत करेल, कारण तो माझाच अंश आहे आणि तो एकदम निष्काम असा आहे. त्यामुळे भरत हा कसा आहे हे रामाच्या मुखातून ऐकल्यानंतर खूप नगरवासियांना आनंद होतो. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या वेळेला राम वनवासाला जातात त्यावेळेला तो त्यांना आणण्याकरता जातो, सर्वच जातात. आणि तिथे तो बुद्धिनिष्ठ म्हणजे बुद्धीने विचार करून करून रामाशी प्रश्न करणारा असा एकमेव भरत आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आणि प्रत्येक प्रश्नाचं आकलन करून घेणारा अशा भरताने शेवटी रामाच्या पादुका आपल्या मस्तकावर घेऊन येऊन नंदीग्राममध्ये 14 वर्ष तो राहिला आणि तिथूनच त्यांनी आपला राज्यकारभार केला. असं जीवन जगत असताना सुद्धा निष्काम असणारा, तपस्वी असणारा असा भरत हा विचार करा की एक भगवंताजवळ एकाचा संयोग म्हणजे लक्ष्मणाचा संयोग आणि ईश्वरापासून दूर अशा भरताचा वियोग. अशा असणाऱ्या भरताला मनामध्ये कधी कधी प्रश्न येतो की का बरं माझ्या आईच्या मनामध्ये असं मला राज्य द्यावं असं वाटलं असेल. आणि खूप मनामध्ये त्याच्या क्रोध निर्माण होतो. पण पुन्हा त्याचं मन सावरतं आणि त्याला वाटतं की पण राम तिला आई म्हणतो, त्यामुळे मी रामाच्या मुळे मला हे गोष्ट मनात आणायला नाही पाहिजे. अशा सगळ्या मनाच्या समजुती करून निष्काम भावनेने राज्य करणारा, आपल्या स्वतःच्या वरती लागलेला कलंक धुवून टाकणारा, समाजाला निर्मळ विचार देणारा, अयोध्येवासियांवरती अतोनात प्रेम करणारा, 14 वर्ष झाल्यानंतर पुन्हा आपल्या भावाची अतोनात वाट बघणारा असा भरत डोळ्यासमोर आल्यानंतर माणसाला आश्चर्य वाटतं की असामान्य असं त्याचं चरित्र कसं असू शकेल. आणि म्हणून असं हे सत्य आहे. आणि असा असणारा भरत हा नमस्कार करण्यासारखा आहे. म्हणून त्याला आपण नमस्कार करूयात, रामाला नमस्कार करूयात. राम, भरत आणि लक्ष्मण या तिघांनाही आपण नमस्कार करूयात आणि